पैसा घेतल्याशिवाय कोणतं काम आहे की ना? त्या पोरीच्या नाकात जीवन आहे रे. दर रविवारी मटण करावं राहिलं काय? याच्या झाडाला पैसे लागायले काय? बाबा आमच्या इकडे तरी आल्यानं सुद्धा राहते का? साऱ्या गल्लीचे कट्टे एका जागी करते. आज तर लई केलं याने. मी तुरीच्या डाळीतल्या डब्यातले 50 रुपये घेतले तर. बापू लबाड बोलायली आई. त्याच्यात 25 रुपये होते. एक 20ची नोट होती आणि एक 5चा 50 होता. काय सोमवारला करतो ना 25 निघेल 50 निघेल त्याच्यासाठी हॉटेलला टाकायलो. हे पाय बाबू का बस. मारू नका होई बाई. बाबा इवाई चापलेपणा करू नका. पोरगं जायचं नाही हॉस्टेलला ते ना तर तुमच्या वडील एक मोडी. त्याला काय म्हणणं का? ते मास्तर येणार होता रे हॉस्टेलचा. बाई पहाटे 8ला फोन केलता मा यायला असं आधी. बापा मी जाईन बापा. बाबा इवाई याला काय उतारले आणि करायचं नाही करू द्या. इथं काटाच काढतो आईला हॉटेलला फेकतो ना. मास्तर राम बापू राम राम. आले का गुरुजी? राम राम ओ राम राम. झाली का उदूची तयारी? गुरुजी पोराला जरा सांभाळून घ्या बरं. इच्छी तर राहते. त्याची चिंताच करू नका बापू. चांगले चांगले सरळ केलेले आहेत. बापा हे सरळ व्हायची होती ना हो. आम्ही फार कटाळून गेलो याला. त्याच्यासाठी आहे की नाही यादानं पैसा काढला. तुमच्या हॉटेलचं नाव ऐकलेलं आहे. तुम्ही खुर्द्याची चिंता अजिबात करू नका. फक्त याला सरळ करा फार. सर जेव्हा खायची व्यवस्था चांगली आहे की नाही लेकराची? बाई त्याची चिंताच करू नका. आमच्या इथं नामांकित जेवण भेटते. सर तुम्ही काऊन लबाड बोलायले हो? इथून लेकरून येऊस तर तुम्ही लबाड बोलता आणि तिथे गेले की ते 50 वरण भेटते आणि ते 8 दिवसाच्या भाकरी खाऊ घालता. हा मी जाईन. बापा सर याचं जाऊ द्या हो. ते नामांकित जेवण म्हणलं तर कसं भेटणार आहे आपल्या इथलं? नामांकित मध्ये आमच्या इथं दर रविवारी चिकन आणि मटण मिळते. बापा इवाई पोरगं मटणाचं नाव ऐकून टापोटाप पळाला की हो. बापा सर 8 दिवसाला मटण आहे म्हणत तुमच्या इथं. आमची जागा होती का कोण? बापा सर इवाई म्हणाले ते गोष्ट खरी आहे हो. दर रविवारी पोटरी म्हणल्या ना आम्ही दोघं येतो तिथं झाडा फिरायला पाणी फिनी टाकायचं. बापू हे हॉस्टेल लेकराचं आहे. तुमच्यासाठी काय जागा नाही आमच्याकडे. हे इथं कवाय